जय श्रीकृष्ण सर्वांना। मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर काल ज्या श्लोकाचं तात्पर्य आपण जाणून घेतलं त्याचं पुढील तात्पर्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। तर चला आधी सर्वप्रथम आपण देवपूजा करून घेऊयात, त्यानंतर भगवद्गीतेतील पुढील तात्पर्य ही जाणून घेऊयात। आणि बघू शकता तुम्ही आता माझी देवपूजा करून झालेली आहे। चला आता आपण भगवद्गीतेतील पुढील तात्पर्य ही जाणून घेऊयात। आणि एक गोष्ट तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की तुम्ही भगवद्गीतेचं अध्ययन करायला सुरुवात केली की नाही। तर काल आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं होतं। हे पुढील तात्पर्य आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। तर चला आता हे तात्पर्य हे आपण जाणून घेऊयात। शुभ मार्गाचा अवलंब करणाऱ्यांच्या 3 श्रेणी करता येतात। तर त्या 3 श्रेणी कोणकोणत्या करता येतात त्याही आपण आता जाणून घेऊयात। भौतिक समृद्धीचा उपयोग घेत शास्त्रोक्त विधिविधानांचे पालन करणारे, संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे, कृष्ण भावना युक्त भक्त। तर आता याचं खालील तात्पर्य हे आपण जाणून घेऊयात। आणि जर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल भगवद्गीतेतली असो किंवा श्रीकृष्णांविषयी काही माहिती असेल किंवा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकतात, कारण मी प्रत्येकाच्या कमेंट रीड करते आणि ज्यांचे कमेंट असे असते म्हणजे रिप्लाय देण्यासारखी असते त्यांना मी रिप्लाय देते। आणि तुम्हा सर्वांच्या कमेंट खूप छान असतात, तर मला वाचल्यानंतर म्हणजे त्या कमेंट वाचल्यानंतर हे आनंद होतो। तर जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते तुम्ही मला निसंकोचपणे विचारू शकता। मी माझ्या व्हिडिओमधून तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तर चला आता आपण हे तात्पर्यही जाणून घेऊयात। भौतिक सुखाकरिता शास्त्रोक्त विधिविधानांचे पालन करणाऱ्यांच्या पुन्हा 2 श्रेणी करता येतात। सकाम कर्म करणारे आणि इंद्रिय तृप्तीची आकांक्षा न करणारे। जे इंद्रिय तृप्तीकरिता सकाम कर्मे करतात ते जीवांच्या उच्च स्तर अवस्थेप्रत किंवा उच्च स्तर लोकांमध्येही उन्नत होतात, परंतु तरीही असे लोक संसारातून मुक्त झालेले नसल्यामुळे ते वास्तविक शुभदायक मार्गांचे अनुसरण करीत नसतात। ज्या क्रिया आपल्याला मुक्तिपथावर नेतात त्याच केवळ शुभदायक क्रिया आहेत। ज्या क्रियांचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा देहबुद्धीतून मुक्त होणे हा नाही त्या क्रिया मुळीच शुभदायक नसतात। कृष्ण भावना भावित कर्म हेच केवळ शुभदायक कर्म आहे। आणि स्वेच्छेने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरिता सर्व शारीरिक दुःखे सहन करणाऱ्या मनुष्यास तपोनिष्ठ परिपूर्ण योगी म्हटले जाते। अष्टांग योग पद्धतीचा अंतिम उद्देश कृष्ण भावनेचा साक्षात्कार हा असल्यामुळे असा अभ्यासही शुभदायक आहे। आणि जो या दृष्टीने प्रयास करतो त्याला अधोगतीचे भय नसते। तर उद्या आपण याचं पुढील तात्पर्य म्हणजे हा जो श्लोक आहे त्याचा अर्थ व त्याचं पुढील तात्पर्य जाणून घेणार आहोत। आणि आज जे तात्पर्य तुम्हाला सांगितलं मी आणि हे जे पूर्ण तात्पर्य आहे
याच्यातले जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला जर काही समजलं नसेल तर ते तुम्ही मला विचारू शकतात. आणि जसं मी मगाशी म्हटले की जर तुम्हाला आणखीनही काही माहिती हवी असेल तर तीही तुम्ही मला विचारू शकता. तर बघा, ही एक साडी आहे लाल कलरची आणि याला मी अशी इस्त्री करून ठेवलेली होती. मम्मीची साडी आहे ही. आणि अशी पदराला पण मी इस्त्री करून ठेवली होती, म्हणजे जेवढा पदर आपल्याला लागतो तेवढ्याला असं इस्त्री करून ठेवलं होतं. म्हणजे जेव्हा आपण साडी नेसतो तेव्हा फक्त 5 मिनिटात आपली साडी नेसून होते आणि छान पण दिसते. आणि हे बघा, हे सगळे झुमके आहेत, खूप सुंदर सुंदर झुमके आहेत. तर यातले हे झुमके मी आज घालणार आहे, फोटो काढायचे आहेत म्हणून. आणि आज आम्ही माझं फोटोशूट करणार आहोत. आणि ही एक सुंदर ठुशी आहे बघा. ही बघा, ही अशी. आणि ही बोरमाळ आहे, तीही मी घालणार आहे. ही बघा, अशी बोरमाळ आहे सुंदर. ही एक मी घालणार आहे. यावर सुंदर अशी नथ आणि चंद्रकोर. आणि त्यानंतर आम्ही फोटोशूट करणार आहोत. तर मी कसं मेकअप केलं, कसे फोटोज वगैरे काढले ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आणि मी फोटो का काढते हे पण मी तुम्हाला सांगते. तर आता मी तुम्हाला साडी दाखवली आणि साडीवर मी कोणती ज्वेलरी घालणार आहे तीही तुम्हाला दाखवलं. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी कसे फोटोज वगैरे काढले तेही तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता जसं की मी म्हटले की मी फोटो का काढते हेही मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर माझा बर्थडे असतो 7 जूनला. तर बर्थडेसाठी मला फोटोज काढायचे आहेत. माझ्याकडे पहिले फोटो आहेत, पण म्हटलं चला आता मस्तपैकी साडी वगैरे घालून मेकअप वगैरे करून मस्तपैकी फोटो काढूयात, म्हणजे थोडंसं छान वाटतं. तर त्यासाठीच मी आज फोटो काढणार आहे. आणि 7 जूनला माझा बर्थडे असतो, तो बर्थडेचं सेलिब्रेशन वगैरे आम्ही छान करणार आहोत. तोही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तर म्हणलं आज तुम्हाला सांगावं की माझा बर्थडे वगैरे कधी असतो. आणि जसं की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझा कोणताही व्हिडिओ असो मी अपलोड केल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतो. तर चला आता फोटोशूट करायचे, मेकअप वगैरे करायचे, फोटोज तर तुम्हाला बघायलाच मिळतील. तर चला, आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्याने काय होतं तेही मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तर चला आता भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. आणि जी साडी इस्त्री करून ठेवली होती त्याचा, म्हणजे ती इस्त्री वगैरे कशी करायची त्याचाही जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, खरं तर अशी साडी इस्त्री करून ठेवण्याचे खूप सारे फायदे आहेत. की आपल्याला जर कधी कुठे जायचं असेल तर फटाफट तयार व्हावं लागतं आणि पटकन तयार होता येत नाही, कारण अशी काटापदराची साडी लवकरात लवकर नेसता यावी म्हणून याला अशी एकदा इस्त्री करून ठेवली, त्याची घडी वगैरे घालून ठेवली की त्याला काहीच होत नाही. तर तोही जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तशी कमेंट तुम्ही मला करू शकता. त्याचाही एक व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ बनवून मी अपलोड करेन. तर चला आता भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण, जय श्रीराम.